हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर व्हिडिओ. तर आज आपण भेट देणार आहोत मंचर भोरवाडीतील आर्ट ऑफ लिव्हिंग व टेम्पल ऑफ नॉलेजला. तर हा आहे द आर्ट ऑफ लिव्हिंगचा मेन गेट. तर जाणून घेऊया द आर्ट ऑफ लिव्हिंगची काही माहिती. आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेची पुरेपूर माहिती व लाभ घेण्यासाठी तुम्ही येथे राहू सुद्धा शकता आणि तुम्ही कार्यक्रमासाठी नोंदणी करताना राहण्याची व्यवस्था निवडू शकता. श्री भरत सर भोर व सुरेखाताई भोर यांनी हे अतिशय सुंदर अशी ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही वास्तू निर्माण केली आहे. तर आता आपण पाहणार आहोत द आर्ट ऑफ लिव्हिंगची काही इनर स्पेस आणि काही आउटर स्पेस एरियाज. तर ही आहे द आर्ट ऑफ लिव्हिंगची सुंदरता, जिथे माणूस येऊन खूप रमून जातो आणि माणसाला तिथे खूप छान आणि प्रसन्न सुद्धा वाटतं, जसे की तुम्ही या फुटेजेस मध्ये पाहू शकता. Activities performed in the art of living. Some good photos for good memories taken by the art of living. Some footages of outer space of art of living. आर्ट ऑफ लिव्हिंगची खूप सुंदर अशी गेस्ट रूम. श्री रविशंकर यांचे फोटो. जय गुरुदेव. हे TOK आश्रम बोरवाडी ज्ञान मंदिर टेम्पल ऑफ नॉलेज बोरवाडी आश्रम आहे. हे द आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर आहे. हे जे संचालक आहेत श्री रविशंकरजी, हे यांचं मोठं आश्रम बेंगलोरला आहे. या आश्रममध्ये अनेक कोर्सेस होतात की हॅपीनेस कोर्स, YNTP, ॲडव्हान्स, सहसमाधी, DSN. ह्या कोर्समध्ये प्रामुख्याने योगा, प्राणायाम, ध्यान, आणखीन नॉलेजच्या गोष्टी शिकवल्या. तर ह्या सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे YLTP हे तर दर त्या महिन्यामध्ये होतो. YLTPचा अर्थ म्हणजे युवा नेतृत्व प्रशिक्षण केंद्र. ह्याच्यामध्ये मुलं 7 दिवस येतात. अगोदर रिपोर्टिंग होते त्यांची संध्याकाळी 6 वाजता. त्याच्यानंतर मुलं 1 आठवडाभर राहतात. त्यांना खूप काही नॉलेज भेटतं. योगा, प्राणायाम, पद्मसाधना वगैरे त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी खूप करून घेतले जातात. ते लीडरप्रमाणेच एक आतमधली भीती वगैरे सगळी त्यांची जाते. काही आतमधली चिंता आहे ती सर्व जाते. ते आनंदी होतात, एक खुलतात, कमळासारखं खुलतात, आनंदी राहतात आणि त्यांचा फोकस गोल राहतो की आपल्याला प्रामुख्याने काय करायचं. समाजामध्ये जी काही दुर्घटना आहे किंवा जी काही व्यसनदिनता आहे ती कशी टाळता येईल त्यांच्यावरती त्यांचा फोकस राहतो बऱ्यापैकी. ह्या आश्रममध्ये शिकवणारे सर म्हणजे प्रामुख्याने YLTP शिकवतात जयंतदादा भोळे सर, पांडुरंग भैया सर, रचना दीदी हे YLTPचे मेन टीचर आहे. त्याच्यानंतर हॅपीनेस कोर्सचे जे टीचर आहेत ते किशोर भैया, रचना दीदी, आणखीन भरपूर खूप टीचर आहेत. ते हॅपीनेस कोर्स घेतात. हॅपीनेस कोर्स हा संध्याकाळी 5 ते
7-8 वाजेपर्यंत होतो. तो 1 हप्तापर्यंत चालतो कोर्स. त्या कोर्समध्ये पण योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया वगैरे शिकवले जातात. ह्याच्यामध्ये अशी लोक खूप जुळली जातात. ह्यांचा जर त्या रविवारी ह्यांचा फॉलोअप पण होतो. इथं आपल्या इथं सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत फॉलोअप होतो. दर त्या रविवारी फॉलोअप असल्यावर ही बिल्डिंग जी आहे, ही बिल्डिंग भरत सेठ आप्पा यांची आहे. आणि त्यांनी हे इतर ग्रामाची जी लोक आहेत, मुलं आहेत, ती लोक त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ती मुलं शिकावी, पुढं त्यांचं ध्येय चांगलं व्हावं यांच्यासाठी त्यांनी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने येथील अजून कार्यक्रम असतात. ते रुद्रपूजा, श्रावण महिन्यात रुद्रपूजा कंपल्सरी दर त्या वर्षी होते श्रावण महिन्यामध्ये. परत 13 मेला कार्यक्रम हा इथं सामुदायिक विवाह होतो, विवाह सोहळा असतो. हे भरतसेठ आप्पाच भरवतात. आणि याच्यामध्ये नवचंडी होमा वगैरे इथं कार्यक्रम अटेंड होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.